कशी वाटली तुला माझी आयडिया? भारीच आहे की. तुळजा डॅडी ए या प्लीज आता त्यांचा विचार करत बसू नकोस. चल आत लवकर, आपल्याला आज जाऊन बघायचं की काय तयारी केली. चल. साहेब, ही दोघं पुण्याला नाही गेली, इथं आहे सातारा रोडला. काय? हो, कसली तरी पार्टी आहे इथं. तुम्ही म्हणत असाल तर लगेच आत जातो आणि त्याचा कोथाडाच बाहेर काढतो. काढ काढ, त्याच्या आतडी बाहेर काढ. तो सूर्य जिथं कुठं दिसेल तिथंच त्याला समज. रे थांब रे, काय नकोय. कोणाला कळणार नाही अशा ठिकाणी जाऊन त्याचा गेम वाजवा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, विधानसभाच्या निवडणुका जवळ आल्यात. मला उगाच कसले बिल्ला टंबळ माझ्या गळ्यात नकोय. माणसांपासून लांब जाताना त्याच्यावर ध्यान ठेवा. आणि एकटा घावला की त्याचा गेम वाजवा. चालतंय साहेब. त्याच्यावर चांगली पळत ठेवा. मी अजून माणसं पाठवतो. आणि त्याचा गेम वाजल्याशिवाय तुमची काळी तोंड मला दाखवू नका. हे काय? अजून कशी तयारी झालेली नाहीये? ओ किती वाजले, किती वेळ अजून? मॅम होतच आधी तयारी. थोडंसं लाइटिंगचं, साऊंडचं आणि डेकोरेशनचं काम बाकी आहे. हे थोडं आहे? ओ सगळंच तर बाकी आहे. अहो प्लीज लवकरात लवकर पूर्ण करा. मॅडम त्याचं काय आहे, आमच्याकडे सध्या जरा मॅन पॉवर कमी आहे. या हंगामात शेतीची कामे करायला सगळी पोरं शेतात जातात, त्यामुळं थोडा उशीर होतोय. हे बघा, मला प्लीज काहीही कारण देऊ नका. हो तर मी मदत करते तुमची. तू गोष्टीला करते. हा सूर्य असताना तू कडे माणसांची कामं करणार वे? सूर्या अरे पण नाही नाही नाही, तू नाही काय करायचं. भाऊ तुम्ही सांगा मला काम, मी करतो. हां हां ठीक आहे, या माझ्याबरोबर. ये इकडे बस. मी करतो सगळी काम, नको काळजी करू. होत सगळी तयारी झाली. थँक्यू सो मच. खरंच तू कार्ड मधला हुकुमाचा एक्का आहेस. तू जर सोबत असशील ना तर बघ मी कुठलाच डाव हारू शकणार नाही. बरं सूर्या, अजून एक छोटंसं काम करशील का माझं? सांग की. ही सगळी तयारी बघता मला नाही वाटत आपण घरी लवकर पोहोचू. प्लीज 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 डॅडींना एक फोन करून सांगू शकशील का की आपण थोडेसे लेट हो? अगं पण प्लीज ना. बघ ना, आज सिद्धार्थचा बर्थडे. बिचारा तो किती करत असतो माझ्यासाठी. मी एवढंही नाही करू शकत का त्यासाठी? प्लीज 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 प्लीज. पण डॅडी. तू मनवू शकतोस त्यांना प्लीज माझ्यासाठी. बरं ठीक आहे, थँक्यू. आलो मी. माझ्या ज्वानीला अंग भर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की
काय तुमच्या लेकीनं फोन बिन केला का नाही? कधीपर्यंत येणार आहे? नाही तिचा काही फोन नाही आला अजून. हे तुमचे संस्कार बघा कुठं आहे ती. आता ते इतक्या मैत्रिणींना पत्रिका द्यायची म्हणजे थोडासा उशीर होणारच ना. हा बोल सूर्या. हॅलो डॅडी, ते पत्रिका द्यायचं अजून काम संपलेलं नाही. तुझ्या काही मैत्रिणी बाकी आहेत, जरा उशीर लागणार आहे म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावं. आता काय मैत्रिणीकडेच राहायचा विचार आहे का तुमचा? दिल्या तेवढ्या पत्रिका बाद झाल्या, बाकीच्या फोनवर पाठवा म्हणा. पण डॅडी, आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. मैत्रिणींचं मन दुखवायचं म्हणजे तू जरा त्यांना सगळ्यांना भेटून आमंत्रण द्यायचं आहे. आता इथपर्यंत आलं तर होऊ दे की त्याच्या मनासारखं. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर काय अजून 1-2 तास इकडे तिकडे होईल, पण मी हाय की तिच्या संग. तिला सुखरूप घरी आणायची जबाबदारी मी घेतो, मग तर झालं. अरे तू जबाबदारी घ्यायच्या आधीच आम्ही जबाबदारी टाकली तुझ्यावर, ती तू पार पाडणार याची खात्री आहे आम्हाला. लवकर काम उरका आणि घरी या. ठेवा. हा लगेच येतो. सूर्या, काय बोलले डॅडी? झालं काम. खरंच? सूर्या, थँक्यू सो मच. मी तुझे हे उपकार कसे आणि ए. कुठे? ही उपकाराची भाषा केलीस ना, मी इथले तर निघून जाईन बरं का. ठीक आहे, नाही करणार. हा चल, मी आलेच. मला सांगा, सुख म्हणजे नक्की? काय झालं तेजू अक्का? अगं माझं कशातच मन लागत नाहीये. डोक्यात सारखा दादा आणि तुळजाचाच विचार येतोय. है ना, माझ्या पण सेम हिअर. दादाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुळजाला वाचवलं. खूप प्रेम करतो ग तुळजावर. एकीकडे तो तुझ्यावर प्रेम करतो आणि दुसरीकडे डॅडींबद्दल आदर पण आहे. दोन्हीकडनं नुसती फरफट चालली आहे त्याची. तुळजाचं जर दादाशी लग्न झालं ना तर ती खूप खुश राहील बघ. पण दादा एवढं ट्रू लव्ह ना इतर कोणीच करू शकणार नाही. पण हे तुळजाला कोण सांगणार? दादा स्वतःहून तर काय करणार नाही. आता तुळजानेच काय केलं तर आपण तुळजाला टेलूया. सांगूया का? नको नको, या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं तर दादा आपल्यावर चिडत. असू दे, चिडू दे. दादानं आतापर्यंत आपल्यासाठी किती काय काय केलंय. आपल्या सुखाचा नेहमीच विचार करत आलाय तो. मग आत्ता त्याच्यासाठी आपण काहीच नाही केलं तर बहिणी म्हणून आपला उपयोग काय? खरंय तुझं राजूताई. दादाचं तुळजाशीच लग्न झालं पाहिजे, तरच तो सुखी राहील. ठरलं मग. आता दादा आला ना की आपण त्याच्याकडनं परमिशन टेकूया आणि थेट जाऊन तुळजाला आसकूया, विचारूया. हा. हो मॅडम. कुठं तुमचे डॉक्टर साहेब? ऑन द वे, इतक्यात येईलच. तुळजा कायम बायका पुरुषांना वाट बघायला लावतात, पण तुझं लय अवघड आहे बघ. डॉक्टर साहेब तुला वाट बघायला लावणार आहेत बघ. ए, असं काही नाहीये. नाही, हे सगळं स्टिरियोटाईप आहे. ऐकायला भारी वाटलं, पण काय कळलंच नाही. सूर्या, तू पण ना. तू बघायला
सिद्धार्थ. कशी आहेस तुझं? बरी आहे. त्या दिवसानंतर मला वाटलंच नव्हतं की आपण परत कधी भेटू. तू कसा आहेस? तुला लागलं तर नाही ना तिथून निघताना? नाही, खरं तर त्या दिवशी त्या परिस्थितीत तुला एकटीला सोडून जावंसच वाटत नव्हतं का? पण आपल्या दोघांबद्दल कोणाला कळू नये म्हणून नाईलाजानं मला जावं लागलं. पण नंतर लक्षात आलं की सूर्या तुझ्या सोबत आहे. काही झालं तरी तो तुला काही होऊन देणार नाही. सूर्या, थँक्यू सो मच सूर्या. तू त्या दिवशी देवासारखा धावून आलास. तू नसतास तर आज मी माझा वाढदिवस साजरा करू शकलो नसतो रे. माझं हे आयुष्य तुझ्यावर उधार. आय नो, सूर्या आहेच खूप कौतुक करण्यासारखं. बरं ऐक, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे इमोशन थोडे बाजूला ठेवा आणि बर्थडे पार्टी सेलिब्रेट करा. चल, डोळे बंद कर. हा? डोळे बंद कर. ए, नो चिटिंग. हा, ओके नीट डोळे बंद करायचे. ओके. अरे तुझं हे काय करतेस? सरप्राईज आहे. अरे फॉलो मी. चल. चल चल. अरे कुठे नेत आहे मला? Thank you so much, guys. This is unbelievable. Happy birthday, my love. Thank you, my love. This is unbelievable. So, birthday boy, चला, केक तुमची वाट पाहतोय. Happy birthday to you. Happy birthday to you. So, डॉक्टर, कसा वाटला तुम्हाला तुमचा सरप्राईज? एक्सिलेंट. मी तुला सांगू शकत नाही की किती भारी वाटते मला. सिद्धार्थ, आता मला फक्त एकाच गोष्टींचं टेन्शन आलंय रे. आय नो तुझा, आणि मी तुला आधीच सांगितलंय, तू नको काळजी करूस. मी आपल्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. तू फक्त तुझ्या घरचे जसं सांगतायत तसंच करत राहा. मी सगळं छान करेन. आय प्रॉमिस. थँक्यू. आय लव्ह यू. I love you. बोला साहेब. काय झालं? तो सूर्य फसतोय का जाळ्यात? अजून आताच आहे तो, बाहेर नाही आला. ठीक आहे, पण बाहेर आल्यावर त्याचा कोतडा बाहेर निघाला पाहिजे. आणि हा, काही झालं तरी तू हातातून निसटता कामा नये. नाही निसटणार साहेब. तुम्ही सांगत असाल तर आता आत जातो. आत किती माणसं आहेत 5-6 गाड्या आल्यात. थांब जरा, एक काम कर,
लांब जाऊन मधल्या रस्त्यात जाऊन थांब, जिथं कोण बी येत जात नसेल. आणि तो परत निघाला की त्याला डायरेक्ट वर पोहोचवा. ठीक आहे साहेब. ए चल. दादा एवढं द्याल का हो पुढं? देतो. हॅलो, माईक चेक. माझा आवाज येतोय? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना खूप मोठा थँक्स. तुम्ही आज वेळ काढून इथे आलात. अँड स्पेशल थँक्स टू माय डिअर तुळजा. तुळजा, तू जर माझ्या आयुष्यात नसतेस ना, तर माझं आयुष्य पुण्यातल्या ट्रॅफिक सारखं झालं असतं, जे पुढे सरकतच नाही. तू माझ्या आयुष्यात पुणे मुंबई एक्सप्रेस वे सारखी आलीस आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची गाडी सुसाट सुटली. खरं तर मी एक डॉक्टर आहे, पण तुझा तू जर माझा इलाज करणार असशील ना, तर आयुष्यभर तुझा पेशंट बनून राहायला तयार आहे. अरे मी मस्करी नाही करत आहे, खरंच किती गोड आहे ती. आज घरापासून इतक्या लांब येऊन माझ्यासाठी तिने ही पार्टी अरेंज केली. त्यासाठी खरंच तुझा थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू सिद्धार्थ. खरं तर तुझं माझ्यावरचे प्रेम आहे ते मला खूप सारं स्ट्रेंथ, करेज आणि सेफ्टी देतं. आणि हे जे काही मी केलंय ना, त्यासमोर काहीच नाही आहे. थँक्यू सो मच सिद्धार्थ, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच की यापुढेही कायम माझ्यासोबत राहणारच त्याबद्दल. ए वेटर, अरे ड्रिंक्स दे. व्हॉट आर यू डुईंग मॅन? चुकून झालं माझ्याकडे. चुकून काय चुकून? क्लीन इट. चल पुस लवकर. नॉट माय कोट यू इडियट. तुझं ते घाणेरडं फडकं माझ्या कोटला नको लावूस. माझे ब्रँडेड शूज ते खराब केलेस तू, ते साफ कर आधी. ए मी ते काय, चल बस खाली आणि क्लीन कर. चल. हा. ए वेटर, जा माझ्यासाठी फ्राईड कॉर्न घेऊन ये. चल जा. ए अरे जा ना, बघतोस काय? नाही राईट, काय बोलताय कळलं नाही मला. अरे सांगितलं ना, फ्राईड कॉर्न घेऊन ये. ओ गॉड, आता याला फ्राईड कॉर्न काय माहित नसेल ना? तसाही अशिक्षितच दिसतोय. इंग्लिश तर येत नसेलच तुला. ए अरे तुला कोणी इथे सर्व करायला ठेवलंय रे? कुठून कुठून आणतात अशा लोकांना, मला काही कळत नाही. नाहीतर काय, युनिफॉर्म घातलाय ना, कसलं हायजीन फॉलो करतोय. कपडे बघ कसले मळकटलेले घातलेत. नॉनसेन्स. मला तर याच्याकडे बघून कसं तरीच फील होतंय. ए अरे बघत काय बसलायस?
इथं उभा राहून माती खाण्यापेक्षा जा आमची ऑर्डर घेऊन ये. मक्याचं कणीस घेऊन ये, मक्याचं कणीस. गावठी कुठला? काय म्हणलं तुम्ही? गावठी?